नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. काल आपण पाठ क्रमांक 7 पाहिला. आज आपण पाहणार आहोत पाठ क्रमांक 8 आजी बरोबरचा प्रवास. चला तर पुस्तक काढा. लक्ष द्या आता. कालची कविता तुम्हाला आवडलीच असेल, हो की नाही? बेडूक बेडूक. त्याच्यावरचे प्रश्न उत्तरे तुम्ही वहीत लिहिलेच असतील. आज आहे आजी बरोबरचा प्रवास. अर्चित आणि श्रेया आजी बरोबर आगगाडीमधून प्रवास करत होते. आजी खिडकीजवळ बसली होती. तिच्यासोबत अर्चित आणि श्रेयाही बसले होते. प्रवासामध्ये आजी मुलांची काळजी घेत होती. आगगाडी जात असताना आजी पिशवीतील फळांच्या बिया खिडकीतून बाहेर टाकत होती. हे पाहून अर्चितने आजीला विचारले, आजी, तू हे काय करत आहेस? आजी म्हणाली, अरे, मी या बिया बाहेर टाकत आहे. पाऊस येईल तेव्हा या बिया जमिनीत रुजतील. या बियांपासून झाडं तयार होतील. झाडांना फूल फळ लागतील. रस्त्याच्या बाजूला जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना झाडांपासून सावली मिळेल. आजीचं हे बोलणे ऐकून मुले खुश झाली. मुलांनीही आजीच्या पिशवीतील काही बिया हातात घेतल्या. आजी बरोबर मुलेही बिया खिडकीतून बाहेर टाकू लागली. आता हे आजीबाई आहेत. ते आजी आपल्या दोन्ही नातवंडांना घेऊन ट्रेन मधून प्रवास करतायत. तर त्यांच्या नातवंडांचं नाव आहे अर्चित आणि श्रेया. आजी या खिडकीजवळ बसले आणि त्यांच्यासोबत त्यांची दोन्ही नातवंड. त्यांच्यासोबत ते प्रवास करत असताना आजी एक लहानशा पिशवीमधून काही फळांच्या बिया काढते आणि आपल्या खिडकीतनं काय करते, टाकत असते. मग अर्चितला प्रश्न पडतो की आजी हे काय करतेस तू? तर आजीने खूप छान उत्तर दिले. ज्यावेळी आता पाऊस येईल, पावसाचा सीझन आहे, तर या मी टाकलेल्या बिया या जमिनीमध्ये जातील आणि त्यांचं काय होईल, झाड होईल. झाडांना फुलं येतील, फळं लागतील. रस्त्याच्या आजूबाजूला जे जाणारे येणारे जे लोक आहेत त्यांना सावली मिळेल. आणि हे मुलांनी काय केलं, इमॅजिन केलं आणि त्यांना हा खूप आनंद झाला. मग त्यांनी पण काय केलं, ते आजीकडच्या जे पिशवीमधले जी बिया आहेत त्या सुद्धा त्यांनी खिडकीतून बाहेर टाकायला सुरुवात. तुम्हाला पाठ समजलंच असेल, हो की नाही? चला आपण त्याच्या खालचे प्रश्न उत्तरे पाहू. पहिला प्रश्न, उत्तरे लिहा. आजीने बिया कुठे ठेवल्या होत्या? सांगा बरं उत्तर. बरोबर, आजीने बिया पिशवीत ठेवल्या होत्या. बिया कधी रुजतील? तर बिया जेव्हा पाऊस येईल तेव्हा बिया रुजतील. तिसरा प्रश्न आहे, आजीचे म्हणणे ऐकल्यानंतर मुलांनी काय केले? तर आजीचे म्हणणे ऐकल्यानंतर मुलांनी पहिल्यांदा काय झालं, आजीचे म्हणणे ऐकल्यानंतर मुले खुश झाली आणि त्यांनीही आजीचे पिशवीतील काही बिया हातात घेऊन खिडकीतून बाहेर टाकण्यास सुरुवात केली. पुढे आहे पुढचा प्रश्न, घटनाक्रम ओळखा व क्रमांक लिहा. तर घटना क्रमांकामध्ये मी तुम्हाला उत्तर लिहून दिलेले. इथे प्रश्न आहे की आजीने बिया खिडकीतून बाहेर टाकल्या. अर्चित आणि श्रेया आजीसोबत आगगाडीमधून प्रवास करत होते. मुले आजी बरोबर बिया खिडकीतून बाहेर टाकू लागली आणि आजीचे बोलणे ऐकून मुले खुश झाली. तर हे जे आहे घटनाक्रम, हा क्रमांकाने लिहायला लावलाय. तुमच्या समोर जी चौकट आहे त्याच्यावर तुम्ही क्रमांक लिहा आणि वहीमध्ये लिहायला सांगितलं तर मी लिहून दिलं त्याप्रमाणे लिहा. तर पहिला काय असेल, तर अर्चित आणि श्रेया आजीसोबत आगगाडीमधून प्रवास करत होते. दुसरा आहे, आजीने बिया खिडकीतून बाहेर टाकल्या. तिसरा, आजीचे बोलणे ऐकून मुले खुश झाली. चौथा आहे, मुले आजी बरोबर बिया खिडकीतून बाहेर टाकू लागली. तर आजचा जो पाठ आहे आजी बरोबरचा प्रवास तुम्हाला समजलाच असेल. आता त्याच्या खाली जे आहे खेळूया शब्दांशी, जे जसं लिहिलेलं आहे तसं तुम्हाला वहीत लिहायचंय आणि ते बोलण्याचं. ठीक आहे. पुढचा पाठ आहे 9वा, सिंह आणि कोल्हा. आपण उद्याच्या पाठाला पाहू. ठीक आहे. धन्यवाद.